गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पासाठी खास मस्तपैकी ड्रायफ्रूटचे मोदक बनवते। तर हे मोदक गॅस न पेटवता आपण अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार करणार आहोत। तर चला पटकन आपल्या किचनकडे जाऊया आणि ड्रायफ्रूट्सवाले मोदक कशा पद्धतीने तयार होतात ते बघूया। तर वेळ न दवडता बाप्पासाठी मस्तपैकी ड्रायफ्रूट्सवाले मोदकाचा नैवेद्य तयार करूया। चला तर मग पटकन किचनकडे जाऊया। ड्रायफ्रूटचे मोदक बनवण्यासाठी मी 1 वाटी बदाम, अर्धी वाटी काजू आणि पाव वाटी पिस्ता घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलेले आहेत आणि आता ह्यांना मी बारीक क्रश करून घेणार आहे। तुम्ही पाहिजे तर बारीक तुकडे सुद्धा करू शकता। आता एका भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे आणि त्यांना हाताने आधी चुरडून घ्यायचे, जेणेकरून सगळे व्यवस्थित मिक्स होतील। आता आपण भांड्याला थोडंसं घोळवून घेणार आहोत। हे ड्रायफ्रूट्स जे आहेत घोळवून घेतल्यामुळे मोठे मोठे तुकडे अलगद वरती येतात, ते बाजूला काढून घ्यायचे आणि परत एकदा त्यांना क्रश करून परत ह्यामध्ये घालून घ्यायचे। अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूटचे तुकडे तयार झालेले आहेत। आता यामध्ये 3 चम्मच भरून डेसिकेटेड कोकोनटचे वापरलेले आहेत। त्याचबरोबर 1 मोठी वाटी भरून मी मिल्क पावडर घातलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण 200 ग्रामचं जे पॅकेट येतं कंडेन्स मिल्कचं ते वापरलेलं आहे। ते घालून आपण व्यवस्थित ह्याला परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। थोडंसं 2 चम्मच भरून मी दुधाचा वापर केलेला आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित मळलं जाईल। आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। फक्त पातळ करायचं नाही, घट्टसर पीठ तयार करायचं आहे। ह्यामध्ये अर्धा चम्मच भरून मी वेलची जायफळची पूड वापरली आहे। मोदकाच्या साच्याला आपण व्यवस्थित असं तूप लावून घेणार आहोत आणि जे मिश्रण आपण मोदकाचं तयार केलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीने आपण दाबून दाबून भरणार आहोत। व्यवस्थित असं मिश्रण दाबून भरल्यामुळे काय होतं, मोदक आपला व्यवस्थित येतो आणि तूप लावल्यामुळे मोदक पटकन सुटतोही। अशा पद्धतीने मी संपूर्ण मोदक तयार करून घेणार आहे। बाप्पासाठी हा नैवेद्य खूपच छान आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करणार आहे। तर तुम्ही कधी तुमच्या किचनमध्ये बाप्पासाठी हे ड्रायफ्रूटचे मोदक तयार करताय? अवघ्या 15 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात। उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आपण बाप्पासाठी नेहमीच करतो, पण आज आपण केलेले आहे ड्रायफ्रूटचे मोदक। वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी ह्या दिवसामध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही माझ्या रेसिपीज बघायला अजिबात विसरू नका। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।